तर नमस्कार भावांनो बहिणींनो, मी दिनकर डवले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, आज आम्ही आलेलो आहे आमच्या मामाच्या शेतामध्ये आणि तुम्हाला आज आपल्या मामाचं शेत फिरून दाखवणार आहे। तर फार भारी व्हिडिओ होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तुम्हाला दाखवतो यांचं शेत। तर हे आहेत मामा, यांचं नाव आहे देवबा मामा। तर देवबा मामा सध्या मस्तपैकी वाकानं भिजवत आहेत। तर इकडे कांद्याचे वगैरे वाकानं भिजवणं झालेले आहेत आणि आता मस्तपैकी टमाटे, मिरच्या आणि वांगे जे आहे तर याचे वाकानं ते भिजवत आहेत आणि बगळे देखील आलेले आहेत त्यांना सोबती। तर हे बघू शकता, हे आहे त्यांचं घर। तर त्यांनी शेतामध्ये देखील मस्तपैकी घर बांधलेलं आहे, विटीचं घर मधामधून असं आहे भावांनो। बघा, एक नंबरपैकी घर आहे। इथं पंखा आहे, त्याच्यानंतर इकडे जाळी वगैरे आहे। बघा, असं घर आहे। इथं बल्ब आहे, त्याच्यानंतर हे बघू शकता, ही एक रूम आहे आणि या रूम मध्ये थोडा अंधार आहे भावांनो। असं घर आहे, एक नंबर घर आहे। यांनी कांदे वगैरे ठेवलेले आहेत। मला दाखवणार आहे त्या मामाचं शेत शिवार, म्हणजेच देवबा मामा। हे आहे त्यांच्या घरासमोरचं एक मोठ्याच्या मोठं आंब्याचं झाड। त्यांनी इकडे देखील आंब्याचे झाडं वगैरे लावलेले आहेत। हे बघा, हे नारळाचं झाड, हे एक नारळाचं झाड, हे एक नारळाचं झाड आणि हे आंब्यांचे वगैरे झाडं लावलेले आहेत त्यांनी। बघू शकता, ते आता गेलेले आहेत वाकानं भिजवण्यासाठी। बगळे बघू शकता, हे आहे देवबा मामाच्या वावरातलं हरभरं। बघा, हरभरं किती असं सुंदर हरभरं आहे, एक नंबर हरभरं। आणि इकडं आहे सोलार आणि तिथं आहे त्यांचं लाडाचं कुत्रं देखील तुम्हाला दाखवूयात, चला। हरभरं बघा भावांनो, एक नंबर हरभरं आहे। इथून तर माळापर्यंत हरभराच आहे भावांनो। आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांच्या ढोरांचं घर, म्हणजेच बैलांचा कोठा। तर त्यांनी बैल जे आहेत तर चरायला बांधलेले आहेत आणि हे बघू शकता, हे आहे त्यांच्या बैलांचा कोठा। तर कोठा कसा आहे तुम्हाला दाखवतो। बघा, एक नंबर कोठा आहे भावांनो, मस्तपैकी इथं बसलेला आहे मस्तपैकी कुत्रं। तर याचं नाव काय मामा? तर भावांनो, याचं नाव आहे सोंड्या। बघा कसा बसलेला आहे, एकच नंबर। आणि हे आहे सोलार। सध्याचे जे मोटर सुरू आहे तर ही या सोलारवरती सुरू आहे मोटर। आंब्याचं झाड भावांनो, इतकं मोठं आंब्याचं झाड आहे। आमच्या इकडचं सर्वात मोठं आंब्याचं झाड देवबामाच्या वावरामध्ये आहे। याचं खोड देखील तुम्ही बघू शकता किती असं मोठं आहे। आणि आता सध्या हे इथं ढोरं वगैरे बांधतात, पावसाळ्यामध्ये फक्त कोठ्यामध्ये बांधतात। त्यांनी त्यांच्या शेतामध्ये बरंचसं काही लावलेलं आहे, तुम्हाला दाखवतो, चला। हे बघू शकता भावांनो, हे आहेत कांदे। तर कांदे बघा तुम्ही, किती असे सुंदर सुंदर कांदे आहेत। आणि त्याच्यानंतर कांद्याच्या पलीकडून लसण देखील आहे। तर त्यांनी सध्याच कांदे वगैरे भिजवलेले आहेत आणि नंतर ते आता वांगे, टमाटे आणि मिरच्या हे भिजवत आहेत। बघू शकता भावांनो, हे आहे लसण, हे इकडे कांदे भिजवलेले आहेत, लसण देखील त्यांनी भिजवलेलं आहे। हे बघा, संभार देखील लावलेला आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर इकडं आलू देखील लावलेले आहेत। इकडे बघू शकता, हे आहेत आलूचे झाडं, आलूची सरी अशीच लावलेली आहे। संभाराची सरी बघू शकता, हे आहे संभार, हे आहे लसण। आता तुम्हाला दाखवूयात गहू। तर गहू देखील त्यांनी पेरलेला आहे, चला गव्हाकडे जाऊयात। तर हे बघू शकता भावांनो, असा गहू आहे देवबा मामाचा, एकच नंबर गहू आलेला आहे। सध्या गव्हाला ओंब्या आलेल्या आहेत, गहू हिरवागार आहे मस्तपैकी। ते वेळेवरती गव्हाला पाणी देतात, त्याच्यामुळे गहू एकदम जबरदस्त आलेला आहे। गव्हाच्या बाजूलाच त्यांनी थोडंसं कराळ देखील लावलेलं आहे, बघू शकता, कराळ देखील एक नंबर आलेला आहे भावांनो। बघा, जराशीच जागेमध्ये त्यांनी कराळ लावलेला आहे। हे त्यांनी त्यांच्या गुरांसाठी लावलेलं आहे गजरा गवत आणि गजरा गवताला देखील ते वेळोवेळी पाणी देतात, कारण की गजरा गवत हिरवगार राहावं म्हणून। बघा भावांनो, इथं देखील त्यांनी एक आंब्याचं झाड लावलेलं आहे, त्या तिथं जांबाचे झाडं लावलेले आहेत। हे बघा, या देवबा मामांना झाडं लावण्याचा फार शौक आहे। तर या इथं बघा भावांनो, झाडांना जे आहे तर फुलं आहे। या झाडाला भावांनो मस्तपैकी फुलवरा आलेला आहे एकाच फाटीला। आणि या झाडाला बघा तुम्ही, किती सारा फुलवरा आलेला आहे। हे बघा, याला आंबे देखील लागलेले आहेत असं म्हणत आहेत मामा। बघा, हे भावांनो, बारीक बारीक आंबे लागत आहेत याला आणि फुलवरा बघू शकता, किती असा सुंदर सुंदर फुलवरा आलेला आहे या झाडाला। तर हे किती वर्षाचे झाड आहेत मामा? तर भावांनो, 2 वर्षाचे झाड आहेत आणि यांना असे आंबे देखील लागलेले आहेत, बघू शकता, आणि फुलवारा देखील आलेला आहे। हे बघा, बगळे बघा भावांनो, मस्तपैकी हिंडत आहेत शेतात शिवारानी। आणि ही आहे आंबट चुक्याची भाजी।
बघू शकता भावांनो, हरभरा बघू शकता किती भयानक हरभरा आलेला आहे. तर इकडं हरभऱ्याला फुलं लागत आहेत, त्याचनंतर म्हणजे फुलं आहेत आणि घाटे देखील लागलेले आहेत आणि त्यात इकडं घाटे वगैरे लागलेले आहेत. भावांनो, इथं मस्तपैकी हरभरा हिरवा हिरवा आहे. बघू शकता तुम्ही. मला दाखवूयात की मोटर कशावरती सुरू आहे. तर हे बघू शकता, हे आहे त्यांच्या वावरातील बोर. तर या बोरवरती ते त्यांचं शेतशिवार भिजवतात. बघू शकता सध्या बोर सुरू आहे. गहू बघून घ्या, एक नंबर असा गहू आहे. बघू शकता इथं लावलेले आहे त्यांनी लिंबोण्याचे झाडं. तर इथं एक झाड आहे, त्याच्या पलीकडून देखील एक झाड आहे. हे बघा, यांना लिंब वगैरे लागत आहेत मस्तपैकी. तर भावांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओसोबत.